रुक्मिणीला पांडुरंग म्हणतात हे नाही तुला कळणार. गारुड्याची भाषा गारुड्याला कळते, नंदीवाल्याची भाषा नंदीला कळते, पैलवानाचा डाव पैलवानाला कळतो, गायकाचं गायन गायकाला कळतं. सांगितलं तुला नाही कळणार. भृगू पळायला लागले आणि भगवंत पाठीमागे धावायला लागले. सत्यभामेला वाटते आता साधूला कुठला तरी भगवान मार देईल, त्याला दुःख देईल. भगवंतानं साधूला पकडलं, साधूचे पाय पकडले आणि भगवान काय म्हणत आहे, जग ज्याचं पाय पकडतो तो भगवान काय म्हणतो त्या साधूला, महाराज मला लात मारताना तुमच्या पायाला काही विजा झाली नाही, तुमच्या पायाला मॉलिश करून देतो. त्याच दिवशी त्या भृगूनं ठरवून ठेवलं जगामध्ये देव अनेक होतील परंतु सगळ्यांचा देवांचा देव एकच असेल. कोण आहे तो? देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव, 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 बळिया म्हसोबा पुजला की माऊली बिरोबाला राग येतो. बिरोबा पुजला की गावाच्या बाजूला शेंद्री दैवत असं त्यांना राग येतं. मग आमच्या तुकोबारांनी सांगितलं 33 कोटी देव पूजण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही ग्रहस्थ आहात, प्रपंचिक आहात. मग 33 कोटी देवांची पूजा न करता एकाची पूजा करून जर 33 कोटी देव प्रसन्न होत असतील तर एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा. जगामध्ये तुम्ही 1 धाम कराल, 2 धाम कराल, 4 धाम कराल, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा कराल, परंतु एखादं तीर्थ जर तुमच्याकडून घडलं नाही तुमच्या मनामध्ये खंत तयार होईल, एक तीर्थ बाकी राहिलं. मग तुम्ही एक करा ना. जगातली सगळी तीर्थ करत बसल्यापेक्षा एकच तीर्थ करा. जगातली सगळी तीर्थ तिथं आलेली आहेत. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. ऐका, पैठणला गेल्यानंतर नाथबाबांचं दर्शन भेटलं, देहूला गेल्यानंतर तुकोबाराय भेटले, आळंदीला गेल्यानंतर माऊली भेटल्या, सासवडला गेल्यानंतर सोपान काका भेटले, मेहून गेल्यानंतर मुक्ताई भेटल्या. परंतु एखादा संत जर आमच्या जीवनातून राहून गेला तर मनामध्ये खंत आहे, त्या संतांची वारी केली नाही. मग एक करा ना. कुशावर्तामध्ये स्नान केलं की जगातली सगळी तीर्थ, पांडुरंगाची पूजा केली की सगळ्या दैवतांची पूजा, आणि पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटावरती चंद्रभागेचं स्नान आणि पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांचं दर्शन झालं म्हणून समजा. कसं प्रमाणानं सिद्ध केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया. सकाळी संता एक वेळा भेटी, सकाळी संता एक वेळा भेटी, सकाळी संता एक वेळा भेटी, सकाळी संता एक वेळा भेटी. पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया, पुंडलिका दृष्टी देखलिया. कुशावर्ताचं स्नान केलं की जगातले सगळ्या तीर्थांचं स्नान, कळसाचं दर्शन घेतलं की भगवंताचं दर्शन, आणि पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांचं दर्शन. सकळही संता एक वेळा भेटी आणि पुंडलिका दृष्टी देखल्या. त्या पुंडलिकाला विचारलं होतं कुणी विचारलं होतं का रे, सकल तीर्थाची या धुरे जिका माता पितरे. अरे ज्या आई वडिलांच्या गळ्याला दोर लावतो आणि पांडुरंगाची वारी करतो नाही तू देव तुला पावणार. बापामध्ये विठ्ठल, आईमध्ये रुक्मिणी ज्याला दिसते त्याला कुठंच जाण्याची गरज नाही, परमात्मा त्यांच्या घरी येतो. एवोने गोपाळ राही तिथे. भगवान धर्म म्हणजे काय? आई वडिलांना जीवनभर सुखामध्ये ठेवणं हा सुद्धा धर्म आहे. प्रजेला सुखामध्ये ठेवणं हा राजाचा धर्म आहे. मालकाचं काम नित्य नेमानं करणं मला वाटतं हे गड्याचं काम आहे. पतीची सेवा नित्य नेमानं करणं हे पतिव्रतेचं काम आहे. स्वामिकाज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती. मग धर्माचं रक्षण जो करतो, धर्म जो चालवतो, धर्म जो घडतो, असा परमात्मा काय करतो तर स्वतःसाठी तो जन्माला येत नाही, आम्हासाठी अवतार मच्छ कृमादी सुकर. दिसत नाही परंतु उडी घेतल्याशिवाय राहत नाही. कुणासाठी उडी घेतली? गजेंद्र अटकून पडला, आता कोण सोडवल? आकाशवाणी झाली, गजेंद्रा अरे तूच आहे तुझ पासी परी तू जागा का कमल कंदाने दरदुरी नांदनुक या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. गजेंद्रा
अरे कुठल्या तरी जन्माचं वैर आहे, त्या नकरानं तुला पकडलेलं आहे, एक करना. ज्या तळ्यामध्ये तू 10,000 वर्ष अटकून पडला तिथे कमळ आहे, ते कमळ सोंडीने तोड आणि आकाशामध्ये टाक. आम्हासाठी अवतार मच्छ कृमादी सुकर धर्म रक्षण करण्यासाठी काय करतो. फोडलेलं कमळाचं तुला आकाशामध्ये टाकलं आणि काय घडलं, पिवळा पितांबर कैसा गगनी धरकला. म्हणजे ज्यांना हाक मारली त्याच्यासाठी तो येतो, परंतु ती हाक कोणती असावी. इथं थोडा अध्यात्माचा वैखरी. 72,000 नाड्यांमधून 3 नाड्या महत्वाच्या. कोणत्या वेळेस कोणती नाडी काम करते. शरीरामध्ये अन्न आहे तोपर्यंत इडा चालल, पिंगला चालल, पाणी आहे तोपर्यंत. परंतु दोन्ही अन्न आणि पाणी संपलं की सुषुम्ना चालू होते. आणि साधू जे ध्यान करतो त्या सुषुम्नेनं करतो. कोंड कोंडनी धरीन जीवे आणि देह भावे पूजिन. 72,000 नाड्या कुठं जोडल्या भगवंतानं, नाभीवरती बिंबेवरती. इकडे तर बाबा कोणता, त्यालाही दोरीचा रंग वेगळा, वाजवणारा वेगळा, गायणारा वेगळा. मग 10 माईक नाड्या जोडल्या, किती चतुर असल अनुमान कोणी करू शकत नाही. चतुर तो शिरोमानी गुण लावण्याची खाणे. ए मुकुट सकळा मानी धन्य तोची ठाव, धन्य तोची ठाव. चतुर तो शिरोमानी गुण लावण्याची खाणे. ए मुकुट सकळा मानी धन्य तोची ठाव. तो इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. धर्मावरती ग्लानी आली की परित्राणाय साधूना विनाश आहे दुष्कर. धर्माची ऱ्हास व्हायला लागला, धर्म लोपायला लागला, माणसं अधोगतीला चालली, माणसं माग मारमाने चालली. की तोच कुठे साधूच्या रूपाने येतो, संतांच्या रूपाने येतो, भगवंताच्या रूपाने येतो. आणि काय करतो, त्या धर्माची घडी अजून बसवतो. कसं, अभंगाचं पहिलं. धर्म रक्षामया अवतार घेसी, धर्म रक्षामया अवतार घे, धर्म रक्षामया अवतार घेसी, धर्म रक्षामया अवतार घे, धर्म रक्षा प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबारायांचं. कोण तुकोबाराय नुसते एका जन्मामध्ये संत झाले नाही, 2 जन्मामध्ये संत झाले नाही. त्या तुकोबारायांची परंपरा फार सुंदर आहे. नुसती बाबा ही परंपरा जीवनामध्ये आठवली, पाठ केली तरी वक्त्याला मोक्ष आहे. 8व्या पिढीमध्ये विश्वंभर बाबा जन्माला आले. कोण तुकोबाराय, काय त्याचा अभंग. कोणताही कीर्तनकार येऊ द्या, महाराष्ट्रातला जगातला कोणताही कीर्तनकार येऊ द्या, अभंग नामदेवरायांचा निवडू द्या, अभंग माऊलींचा निवडू द्या, अभंग सोना महाराजांचा निवडू द्या, अभंग सावता महाराजांचा निवडू द्या, मीराबाई जनाबाईचा निवडू द्या, कोणत्याही संताचा निवडू द्या,
परंतु प्रत्येक कीर्तनकाराच्या 2 तास तोंडामधून तुकोबरायची परमाना 50% वरती येणार. कोण तुकोबराय? विश्वंभर बाबांची पत्नी आहे उमाबाई. त्यांना 2 मुलं झाले, हरी आणि मुकुंद. त्यांची लग्न झाली, ते दोघंही मारले गेले. आता पूर्वीचा काळ असा होता, धर्माचं रक्षण करण्यासाठी पती गेल्यानंतर पत्नीला सती जावं लागायचं. मुकुंदची पत्नी सती गेली, परंतु हरीची पत्नी सती निघाल्यानंतर तिच्या पोटामध्ये गर्भ होता, वंशाचा दिवा होता. म्हणून सासूनं सांगितलं, उमाबाईनं तुला धर्माचं रक्षण करण्यासाठी सती जाण्याचा अधिकार नाही, तुझ्या पोटामध्ये बाळ आहे. हा प्रश्न माझ्या पार्वतीमाईनं भगवंत शिवाला विचारला होता. कसा गर्भ तयार होतो आईच्या कुशीमध्ये? फार भागवतामध्ये मार्मिक प्रसंग आला. 5 दिवसामध्ये आईच्या गर्भामध्ये पाण्याचा बुडबुडा तयार होतो. 10 दिवसामध्ये त्या गर्भाला बोराचा आकार येतो. पहिल्या महिन्यामध्ये डोकं येत नाही, पहिल्या महिन्यामध्ये पाय येत नाही, डोकं येतं. गीतेचा 15वा अध्याय आणि पहिला श्लोक आपल्याला पुरावा देतो. ऊर्ध्वम मूलम मदशाका. कोणतं झाड माऊली जगामध्ये असं आहे वरती मुळा आहेत आणि खाली फांदे आहे, ते या झाडाचं वर्णन आलेलं आहे. अजून एक प्रमाण आलं, चिंचीच्या पानावरी देऊळ बांधिले आणि आधी कळस मग. मला वाटतं आहे का एखादा मंदिराचा कारागीर असा? बऱ्याच तीर्थाला गेल्यानंतर कार्ड घेऊन येतात, आमचं कार्ड घ्या आणि कळसाचं काम असेल तर सांगा. त्यांना असं डबल तुम्ही विचारा, आम्हाला कळस करायचा आहे, लाख नाही 10 लाख रुपये देतो, परंतु अगोदर कळस तयार करा आणि नंतर पाया रचा. जगातला कोणताच कारागीर म्हणणार नाही अगोदर कळस कृतीमध्ये आराखड्यामध्ये देईल, तुम्हाला मंदिरावरती त्याचा आया नकाशा करून देईल, परंतु कृतीमध्ये मंदिर बांधायचं असेल तर अगोदर पाया ज्ञानदेवे रचिला, नंतर तुका झालासे कळस. परंतु माझ्या भगवंतानं अगोदर कळस ठेवला, म्हणजे डोकं तयार केलं पहिल्या महिन्यामध्ये, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये हाडं तयार केली, 3ऱ्या महिन्यामध्ये त्वचा तयार केली, 4थ्या महिन्यामध्ये 72,000 नाड्या आल्या आणि 5व्या महिन्यामध्ये 6 धातू आले. 6व्या महिन्यामध्ये ते 6 धातू असे प्रगट झाले, परिपक्व झाले. 6व्या महिन्यामध्ये तो गर्भ आता परिपूर्ण झाला आणि जो गर्भ आईच्या डाव्या कुशीला गेला तो मुलीचा होता. भागवतामध्ये वसुदेवाने देवकीला विचारलं होतं, का ग 6 गर्भ तुझ्या उजव्या कुशीला लागायचे, आता 7वा गर्भ जर उजव्या कुशीला लागतो, 6 गर्भ डाव्या कुशीला लागले मुलीचे, हा 7वा जर उजव्या कुशीला लागतो तर नक्कीच हा शेषाचा अवतार आहे. आणि ज्यावेळेस म्हणतात बाबा 8वा येतो आम्हासाठी अवतार, धर्म रक्षावया अवतार, हा सुद्धा अवताराचा महिना आहे. आणि 8वा ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये आला तेव्हा त्या कोठडीमध्ये आईनं विचारलं होतं वसुदेवानं, का ग नेमकं तुझ्या चेहऱ्यावरती बदल झालेला आहे, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य. म्हणजे जसं बाळ आईच्या गर्भामध्ये असतं तसं आईच्या चेहऱ्यावरती त्याचं प्रागट्यकरण तयार होतं. कौशल्य मातेला विचारलं होतं, उत्तम हा चैत्र मास आणि ऋतू वसंताचा दिवस. कौशल्याला विचारतं, का ग नेमकं तुला काय करावं असं वाटतं? अजून राम जन्माला आला नाही, खटवंग राजा कुठं, दीर्घभाऊ राजा कुठं, आज राजा कुठं, आजऱ्याच्या पोटी दशरथ कुठं जन्माला येतो आणि दशरथाच्या पोटी राम कसा जन्माला आला, ही त्यांची वंशावळ सांगितली सूर्यवंशाची. परंतु प्रसंग असा होता, वसुदेवानं विचारलं होतं देवकीला, तुला काय करावं असं वाटतं? शंख चक्र गदा धरू, शंख चक्र गदा धरू, काशे सुरंग पितांबरू, काशे सुरंग पितांबरू, काशे सुरंग पितांबरू, काशे सुरंग पितांबरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, चरणी ब्रिदाचा तोडरू, असुरावरी काढ तसे
कसे भगवंताचे अवतार होतात ऐका ना. देवकी माता अजून जन्माला भगवंत आला नाही, मला हातामध्ये शंख चक्र गदा धरावीशी वाटते. शंख चक्र गदा धरू, कारण काय शंख चक्र हातामध्ये उचलणारा जन्माला येणार होता. काशे सुरंग पितांबरू, कोठडीमध्ये देवकी माता काय करायची, वसुदेवाचं पितांबर घ्यायची आणि आपल्या कमरेला ती अशी नेसायची, परिधान करायची. काशे सुरंग पितांबरू, चरणी ब्रिदचा तो डरू आसुरावरी काढत असे. आता हाच प्रश्न मला वाटतं कौशल्य मातेनं कुणाला विचारला, राजा दशरथानं कौशल्यला. अगं देवकीला हातामध्ये चक्र आणि गदा घ्यावीशी वाटते, परंतु तुला काय करावं असं वाटतं. माझ्या कौशल्य मातेनं सांगावं, घेईन धनुष्य मारीन रावणा, घेईन धनुष्य मारीन रावणा, घेईन धनुष्य मारीन रावणा. लंका बिभीषणा देईन मी, लंका बिभीषणा देईन मी. हातामध्ये धनुष्य घ्यावा जातो, लंका बिभीषणाला द्यावीशी वाटते. अजून राम जन्माला आला नाही, केले रामायण रामाधी. ऐका ना, तोच प्रसंग आता अंजनी मातेला वाटत असं. ऋषीमुख पर्वतावरती अंजनी मातेचा जप चालू आहे. पुढे भगवंताचा जन्म होणार आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला. आता तो केशरी वानर त्या आई अंजनीला विचारत असेल, ऋषीमुख पर्वती अंजनी तप करी आणि वसे त्वंतरी सदाशिव. काय म्हणत असेल ती अंजनी माता, मला हातामध्ये गदा घ्यावीशी वाटते, शिपीमध्ये हजारो राक्षस एकत्र करून आपटवून मारावीशी वाटतात. हे मला वाटतं अंजनी मातेचे डोहाळे आहे. म्हणजे देवकी मातेचे डोहाळे काय आहे, शंख चक्र गदा हातामध्ये घ्यावीशी वाटते. कौशल्याचे डोहाळे काय आहे, हातामध्ये धनुष्य घ्यावंसं वाटतं, रावणाला मारून लंका बिभीषणाला द्यावीशी वाटते. अंजनी मातेचे डोहाळे काय असतील, हातामध्ये गदा उचलावीशी वाटते. कधी कधी माऊली आपल्या पत्त्यांना विचारून बघा. मी एक दिवस शेताकडे चाललो आणि घरची माऊली म्हणाल, महाराज शेताकडे गेल्यानंतर काहीतरी घेऊन या. मला वाटलं काही डोहाळे असतील, म्हणा सफरचंद आणू, पेरू बिरू आहेत ते आणू का. ती माऊली म्हणा वावराची ढेकळं घेऊन या, ढेकळं. जिला धनुष्य उचलावा असं वाटतो राम जन्माला येतो, जिला चक्र घ्यावं असं वाटतं कृष्ण जन्माला येतो, जिला गदा घ्यावीशी वाटते हनुमंत जन्माला यावे, आणि आमच्या माऊला ढेकळा आणि मिश्री घावसावीशी वाटते कशी मुलं जन्माला येतील. यम्यम वापी स्मरम भावन त्यज्य तेंते कलेवरम तम तमंती कोणतेही सदा तद्भाव भाविता. विचारलं होतं राजांच्या आईला, काय करावं असं वाटतं, मला हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटते. शुद्ध बीजा पोटी फळे, तीच माणसं धर्माचं रक्षण करतात की धर्मासाठी जागतात, धर्मासाठी देहाचं बलिदान देतात. आणि 80 माणसं निघून गेली तर उत्तम चिवरे कीर्ती मागे. धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. कुणीतरी अंबरस ऋषी नावाचा राजा झाला. अंबर ऋषी राजा काय करत होता, एकादशी व्रत करत होता. आजच्या ही एकादशी 15 दिवस एक एकादशी आणि कार्य न करसी व्रत सार. किंवा एकादशी नो हे व्रत केवळ वैकुंठीचा ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आलेले आहे. कुणी कुणी बाबा पूर्ण एकादशी केली मला ओळखता येतात. एवढ्या माणसांमध्ये किती माणसं पायळू आहेत मी तुम्हाला बोट धरून सांगून देईल. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही निळावंती बिनती शिकले की काय, कारण काय महाराजांनी बाबा प्रत्येक अभ्यास करावा, थोडा निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे, भागवताचा ज्ञानेश्वरीचा समाजाचा. याच्यामध्ये किती पायाळू माणसं आहे. गीतेमध्ये पायाळू माणसाचं वर्णन आले. येत सदैवानी पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देख दै शेवळीला पाताळ धने. दृष्टीचं फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटी महाने दे. ऐका, कोण पायाळू आहे, जो कीर्तनामध्ये नाचतो, जो हरिपाठामध्ये नाचतो. कोण पायाळू आहे, जो गीता वाचतो, जो भागवत वाचतो. कोण पायाळू आहे, आईची सेवा करतो, गाईची सेवा करतो, धर्माची सेवा करतो, देशाची सेवा करतो. मला वाटतं इथं सगळे आपण पायाळू आहे. कोण भाग्यवंत आहे, कोण भाग्यवंत आहे, भाग्यवंत म्हणू जया आणि अवघी देवावरी माया. कोण वैष्णव आहे, ज्यानं फेटा बांधला, धोतर नेसलं, नेहरू घातला, समाजाच्या दृष्टीनं वैष्णव आहे. आम्ही वैष्णव समाजाच्या दृष्टीनं असाल, देवाच्या दृष्टीनं नाही. देवाच्या दृष्टीनं वैष्णव